नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डॉपलर इफेक्ट वरील केस नंबर 3 केस नंबर 4 आपण पुढे डिस्कस करतोय. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं, दॅट इज अ जनरल एक्सप्रेशन फॉर डॉपलर इफेक्ट्स condition, that is cases of Doppler effect. That is first case, that is when source is motion and observer is rest. Second case बघितली तर आपण observer is in motion and source is rest. आज आपण केस नंबर 3 कडे जातोय. तर केस नंबर 3 ला आपण स्टार्ट करूयात. when source and observer are both in motion. केस नंबर 3, केस 3, when source and observer both are in motion. ओके. तर याच्यामधलं मग फर्स्ट पॉइंट आहे, दॅट इज when both are moving towards each other, moving towards each other, म्हणजे इथे दोन्ही सोर्स एकूणाकडे काय होऊ राहिलेत, मूव्ह होऊ राहिले, दॅट इज टुवर्ड्स इच अदर्स. म्हणजे इथे सोर्स ऑफ साऊंड आणि ऑब्झर्वर हे काय होऊ राहिले, एकूणाकडे मूव्ह होऊ राहिले. मग हा आपला सोर्स ऑफ साऊंड आहे आणि इकडे हा ऑब्झर्वर आहे आणि दोघं पण कसे आहेत, मोशनमध्ये. हा सोर्स ऑफ साऊंड, हा आपला ऑब्झर्वर आहे. ओके. मग आता बघा, सोर्स ऑफ साऊंडची व्हेलॉसिटी दॅट इज Vs. इथं व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर इज V0 आणि आम्ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज ऑलवेज टेक फ्रॉम सोर्स टू ऑब्झर्वर. मग आता बघा, व्हेलॉसिटी ऑफ सोर्सच्या डिरेक्शनच्या व्हेलॉसिटी असते त्या काय घेतो आपण, पॉझिटिव्ह, आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शनच्या व्हेलॉसिटी काय घेतो, निगेटिव्ह. तर V0 व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शन म्हणजे ही कशी, निगेटिव्ह, आणि ही कशी येईल इथं, पॉझिटिव्ह. ओके. मग आता ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपला n डॅश इज इक्वल टू इन ब्रॅकेट V मायनस V0 अपॉन V मायनस Vs इंटू n. आता आपण जर इथे घेतला तर V0 काय आपला, V0 इज निगेटिव्ह V0 आणि Vs काय आहेत, Vs इज पॉझिटिव्ह Vs. मग या दोन्ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्यात, दॅट इज n डॅश इज इक्वल टू V मायनस V0 काय आहेत, मायनस V0, कारण तो व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शन आहे म्हणून तो याची व्हॅल्यू आली निगेटिव्ह अपॉन Vs. सो V मायनस प्लस Vs इंटू n. सो n डॅश इज इक्वल टू V मायनस मायनस प्लस V0 अपॉन V minus Vs into n. This is a formula for the apparent frequency for the source and observer both are in motion with each other. म्हणजे दोघं एकमेकांकडे मूव्ह होत असताना आपल्याला मिळाला हा apparent frequency फॉर्म्युला. आता आपण जर बघितलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, V plus V0, V minus V0 into n. This is a formula for the apparent frequency when both are moving towards each other. आता त्याच्यामध्ये सेकंड केस बघूयात, दॅट इज B when both are, that is source and observer, when both are moving opposite to each other, म्हणजे दोन्ही एकूणाच्या अपोजिट डिरेक्शन काय होत आहेत, मूव्ह होऊ राहिले, अपोजिट टू इच अदर. मग आता इथं कसं घेता येईल बघा, दॅट इज n डॅश इज इक्वल टू, किंवा आपण आता डायग्राम तयार करूयात. सो दिस इज अ सोर्स ऑफ साऊंड आणि इकडे काय आहे आपला ऑब्झर्वर आहे, दोघंही मोशनमध्ये.
पण एकूणाच्या अपोजिट डिरेक्शन ही काय होऊ राहिली, मूव्ह राहिली. म्हणजे ऑब्झर्वर ह्या पर्टिक्युलर साईडला आणि सोर्स ऑफ साऊंड ह्या डिरेक्शनला. मग आता आपण जर घेतली सोर्स टू ऑब्झर्वर, दिस इज अ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि ही डिरेक्शन काय येईल आता पॉझिटिव्ह. मग आता व्हेलॉसिटी ऑफ सोर्स काय येईल टर्म निगेटिव्ह. का बरं निगेटिव्ह आला, कारण हिची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शनला, म्हणजे तिची व्हेलॉसिटी ह्या डिरेक्शनला आहे. म्हणजेच व्ही एस काय येईल निगेटिव्ह. व्ही एस निगेटिव्ह कारण का व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि व्ही एस हे एकूणाचे कसे आहेत अपोजिट डिरेक्शनला आहेत. आता व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर कसं येईल पॉझिटिव्ह, कारण का तिची डिरेक्शन जी आहे ती व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या डिरेक्शनला आहे. मग आता आपल्या ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येईल, ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इज इक्वल टू इन ब्रॅकेट व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू एन. मग इथं काय होतं आहे बघा, हिअर व्ही नॉट इज पॉझिटिव्ह ऑफ व्ही नॉट आहे आणि व्ही एस काय आहेत इज निगेटिव्ह ऑफ व्ही एस. दॅट इज अपोजिट टू द व्हेलॉसिटी ऑफ sound, that is velocity of source. So n dash is equal to, taking this formula is, so v minus v naught minus is here कारण का plus minus minus upon v minus minus vs into n. So we get n dash is equal to v minus v naught upon v minus minus plus into vs into this apparent frequency. So this is the formula for the ॲपरंट फ्रिक्वेन्सी. हा कायचा फॉर्म्युला झाला तुमच्या ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा. कायचा फॉर्म्युला झाला ॲपरंट फ्रिक्वेन्सी. गॉट इट. तर ज्यावेळेस सोर्स ऑफ साऊंड आणि ऑब्झर्वर हे दोन्ही एकूणाच्या अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होणार आहे त्यावेळेस आपल्याला हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळेल. क्लिअर. आता आपण याच्यामध्ये थर्ड केस डिस्कस करणार आहे, दॅट इज द केस ऑफ क्रॉसिंग. केस नंबर 4, that is a crossing. Fourth case is case number 4, that is a crossing. आता क्रॉसिंग मध्ये काय बघा, इथं तुमचा ऑब्झर्वर किंवा सोर्स ऑफ साऊंड दोन्हीपैकी एक कसा असेल रेस्टमध्ये असेल आणि त्या रेस्ट समजा ऑब्झर्वर रेस्ट असेल तर सोर्स काय होणार आहे ऑब्झर्वरपासून दूर जाणार आहे. म्हणजे त्याला काय करणार आहे क्रॉस करणार. म्हणजे समजा ऑब्झर्वर तुम्ही आणि तुम्ही पुढे बस स्टँडवरती उभे आणि तुमच्यासमोरून बस गेली, म्हणजे बस आली नंतर तुमच्यापर्यंत तुम्हाला क्रॉस झाली आणि पुढे निघून गेली, दॅट इज कमिंग ब्रेस आणि नंतर तुमच्यापासून बस गेली, दॅट इज गोईंग ब्रेस. ह्या दोन्हीमधला फेनॉमिना दॅट इज अ बिफोर क्रॉसिंग अँड आफ्टर क्रॉसिंग आणि यांच्यामधलं येणारं रिलेशन. मग बिफोर क्रॉसिंगमध्ये ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय असेल आणि आफ्टर क्रॉसिंगमध्ये ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय असेल हा बद्दलचा फेनॉमिना आपण ह्या सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहे. मग याच्यामध्ये पहिली केस आपण डिस्कस करतोय, दॅट इज अ मूव्हिंग साऊंड सोर्स. मूव्हिंग साऊंड सोर्स, साऊंड सोर्स, moving sound source crosses the stationary observer, crosses moving sound source crosses the stationary observer. ओके. मग आता बघा कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल. मग आपला हा सोर्स आहे आणि इकडे कोण आहे ऑब्झर्वर आहे. ओके. आता मी ऑब्झर्वर इथं ओन दाखवतोय, सोर्स एसने घेतोय. अशा पद्धतीची फिगर नाही करता येणार आपण ना, फिगर अशा पद्धतीने बघा. समजा इथं तुमचा ऑब्झर्वर आहे, दिस इज अ ऑब्झर्वर आणि हा सोर्स ऑफ साऊंड. आता इनिशियली बघा, इनिशियली म्हणजे मी राईट करेल बिफोर क्रॉसिंग. ही कंडिशन जी आहेत काय आहेत बिफोर क्रॉसिंग. म्हणजे आता साऊंड जो आहे हा मोशनमध्ये हा स्टेशनरी, म्हणजे इथे व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर ऑलवेज 0 आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ सोर्स आता कशी घेणार बघा. मी तुम्हाला सांगितलं पहिला साइन कन्व्हेन्शन रूल काय सांगतो आपला, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑलवेज टेक फ्रॉम सोर्स टू ऑब्झर्वर. म्हणजे आता हा सोर्स आहे
आणि हा आपला ऑब्झर्वर आहे. मग इथं व्हिलॉसिटी ऑफ साऊंड पहिल्या केसमध्ये व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. मग आता सोर्स कुठं मूव्ह राहिला टुवर्ड्स द ऑब्झर्वर. सो दिस इज VS इज पॉझिटिव्ह आणि हिची व्हिलॉसिटी जी असणार आहे ती किती असणार आहे 0 असणार आहे. आणि आता आफ्टर सम टाइम दिस सोर्स इज क्रॉसेस द ऑब्झर्वर आणि आता सोर्स इकडे आला. ऑब्झर्वरला क्रॉस करून काय आला सोर्स इकडे आला. त्यावेळेस व्हिलॉसिटी ऑफ साऊंड कुठं असणार आहे सोर्स टू ऑब्झर्वर म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ साऊंडची डिरेक्शन चेंज झाली. आणि हा जो सोर्स आहे त्याची व्हिलॉसिटी कुठे आहे इन दिस डिरेक्शन. म्हणजे सेकंड केसमध्ये दॅट इज दिस केस आफ्टर क्रॉसिंग. आफ्टर क्रॉसिंग मग आता आफ्टर क्रॉसिंगमध्ये काय झालं व्हिलॉसिटी ऑफ सोर्स इज अपोजिट टू द व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. व्हिलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शन. बघा दोन्हीकडं डिरेक्शन सेम आहे. व्हिलॉसिटी ऑफ सोर्सची डिरेक्शन सेम आहे परंतु ऑब्झर्वर एका ठिकाणी क्रॉस केल्यानंतर व्हिलॉसिटी ऑफ साऊंडची डिरेक्शन चेंज झाली. त्यावेळेस व्हिलॉसिटी ऑफ सोर्स हा काय घेणार आपण निगेटिव्ह घेणार. कारण का तुम्हाला मी सांगितलं आहे की ऑल व्हिलॉसिटी टेक ॲज पॉझिटिव्ह कधी च्या जर व्हिलॉसिटी ऑफ साऊंडच्या डिरेक्शनला असेल आणि अपोजिट डिरेक्शनला असेल तर निगेटिव्ह, सेम डिरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह. मग आता इथे आपण ॲपरंट फ्रिक्वेन्सी फाइंड करूयात. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी फॉर बिफोर क्रॉसिंग बिफोर म्हणेल मी. बिफोरसाठी फॉर्म्युला तोच दॅट इज एन V मायनस V नॉट अपॉन V मायनस VS इंटू एन. मग आता ह्या केसमध्ये बिफोरच्या केसमध्ये बिफोर ह्या केसमध्ये तुमचा V नॉट किती आहेत 0 आणि VS किती आहेत पॉझिटिव्ह VS आहे. म्हणजे तुम्हाला इथं ॲपरंट फ्रिक्वेन्सी मिळेल एन बी करतो मी एन बी डॅश इज इक्वल टू बिफोर एन बी डॅश बिफोर ॲपरंट फ्रिक्वेन्सी V मायनस V नॉट इज 0. So 0 upon V minus VS into N. So NB dash तुम्हाला इथं मिळेल NB dash is equal to V upon V minus VS into N. ही झाली तुमची केस फॉर बिफोर क्रॉसिंग. क्रॉस करण्याच्या अगोदरची केस दॅट इज ॲपरंट फ्रिक्वेन्सी. आता सेकंड पार्टमध्ये आपण इथं डिस्कस करूयात दॅट इज after crossing apparent frequency for after crossing. Apparent frequency for after crossing. After crossing. After crossing. Okay. मग आता बघा ह्या टाईपचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करणार. सो एन आफ्टर इज इक्वल टू V मायनस V नॉट अपॉन V मायनस VS इंटू एन. मग आफ्टरच्या केसमध्ये काय झालं आहे आफ्टर ह्या केसमध्ये तुमची व्हिलॉसिटी ऑफ सोर्स काय आहेत निगेटिव्ह आहेत. व्हिलॉसिटी ऑफ सोर्स इज निगेटिव्ह आणि व्हिलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर तो काय आहेत 0चे. आता ह्या व्हॅल्यू आपण जर इथे सबस्टिट्यूट केलं तर काय होईल ॲपरंट फ्रिक्वेन्सी फॉर आफ्टर क्रॉसिंग इज इक्वल टू V मायनस 0 अपॉन V मायनस मायनस VS इंटू N. सो N आफ्टर इज इक्वल टू V अपॉन V मायनस मायनस प्लस VS. इथं मायनस मायनस काय झाला प्लस VS इंटू N. सो दिस इज द ॲपरंट फ्रिक्वेन्सी बिफोर क्रॉसिंग and this is the apparent frequency after crossing. आता या दोन्हीचा जर आपण रेशो जर घेतलं रेशो ऑफ टू फ्रिक्वेन्सीज रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर बिफोर अँड आफ्टर क्रॉसिंग बिफोर अँड आफ्टर क्रॉसिंग. मग आता काय बघा एन डॅश बिफोर अपॉन एन डॅश आफ्टर इज इक्वल टू एन डॅश बिफोर काय लिहित V अपॉन V मायनस VS इंटू N अपॉन V अपॉन
v plus vs into n. So n will be cancel, vv will be cancel, हा डिनोमिनेटर अपवर्डला जाईल, म्हणजेच n डॅश बी अपॉन n डॅश ए इज इक्वल टू तुम्हाला काही मिळेल v plus vs upon v minus vs. This is a ratio of apparent frequency for before crossing and apparent frequency for after crossing. So this is a simple ratio v plus vs upon v minus vs. आता याच्यामध्ये आणखी एक केस आपण डिस्कस करूयात, दॅट इज चेंज ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, सो चेंज ऑफ apparent frequency, चेंज ऑफ apparent frequency इथं आपण जसा रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी बिफोर अँड क्रॉसिंग बघितला तसं आपण इथं डिस्कस करणार चेंज ऑफ apparent frequency that is n before minus n after. आता काय येईल बघा, n before v upon v minus vs into n minus v upon v plus vs into n. मग आता आपल्याला हे सॉल्व करायचे आणि हे जे आहे आपण सॉल्व करणार आहेत. ओके, मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार, याच्या इथून n कॉमन घेऊयात, n कॉमन, n आणि v कॉमन घेतला, n इंटू v कॉमन, पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहील 1 अपॉन v मायनस vs मायनस 1 अपॉन v प्लस vs. ओके, मग आता याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करूयात, याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करूयात. काय होईल बघा, एन व्ही इन ब्रॅकेट व्ही प्लस व्ही एस अपॉन व्ही प्लस व्ही एस इंटू व्ही मायनस व्ही एस मायनस 1 अपॉन सॉरी, आता याच्या न्यूमरेटरने याला मल्टिप्लाय डिवाइड करूया, म्हणजे काय होईल व्ही मायनस व्ही एस अपॉन व्ही प्लस व्ही एस इंटू व्ही मायनस व्ही एस. आता डिनोमिनेटर सेम आहे बघा, मग न्यूमरेटरची काय होईल सबट्रॅक्शन. सो एन व्ही इन ब्रॅकेट व्ही प्लस व्ही एस मायनस व्ही मायनस व्ही एस अपॉन व्ही प्लस व्ही एस व्ही मायनस व्ही एस. तुम्हाला माहीत असेल ए प्लस बी इंटू ए मायनस बी दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करूयात, म्हणजे काय होईल बघा, डिनोमिनेटरला व्ही स्क्वेअर मायनस व्ही एस स्क्वेअर होल टर्म कंप्लीट, म्हणजेच एन व्ही इज इक्वल टू व्ही प्लस व्ही एस मायनस व्ही मायनस मायनस प्लस व्ही एस अपॉन व्ही स्क्वेअर मायनस व्ही एस स्क्वेअर. सो फायनली एन व्ही इन ब्रॅकेट प्लस व्ही मायनस व्ही कॅन्सल, म्हणजे काय देईल व्ही एस टू व्ही एस अपॉन व्ही स्क्वेअर मायनस व्ही एस स्क्वेअर. So finally we can written as, that is change in apparent frequency nb dash minus nv sorry na dash is equal to 2 हे बघा 2nv into vs upon v square minus vs square. So this is the formula for the apparent change. कसा फॉर्म्युला मिळाला हा apparent change साठी. apparent change that is change of apparent frequency nb dash minus that is 2nv, v is the velocity of sound into vs upon v square minus vs. आता याच्यामध्ये आपण आणखी एक केस ऍड करू शकतो. केस काय ऍड करू शकतो बघा, when v is very greater than vs, that is velocity of sound हा velocity of source पेक्षा कसा आहे खूप लार्ज आहे, त्यावेळेस डिनोमिनेटरचा व्ही एस स्क्वेअर काय होईल कॅन्सल होऊन जाईल. देन देअरफॉर एन बी डॅश मायनस एन व्ही एन ए डॅश इज इक्वल टू 2n v इंटू व्ही एस अपॉन व्ही स्क्वेअर, मग 1 v and this v will be get cancelled. So 2n
Vs upon V. This is the formula for the apparent frequency. ओके, ही झाली क्रॉसिंगची फर्स्ट केस. त्या केसमध्ये काय बघितलं आपण, मुव्हिंग साऊंड ऑफ सोर्स क्रॉसेस द स्टेशनरी ऑब्झर्वर. म्हणजे जो सोर्स मोशनमध्ये होता आणि कशाला क्रॉस करत होता, कशाला क्रॉस करत होता, तर स्टेशनरी ऑब्झर्वरला क्रॉस करत होता. त्यावेळेस आपल्याला apparent frequency before crossing, after frequency, apparent frequency after crossing, दोन्हींचा रेशो आणि नंतर दोन्ही मधला चेंज. ओके, इन दिस वे वी कॅन फाइंड आउट. आता त्याच्यामध्ये आपण पुढची केस घ्यायची, मुव्हिंग ऑब्झर्वर क्रॉसेस द स्टेशनरी सोर्स. आता काय करणार आहे, पहिल्या केसमध्ये कोणी काय केलं, तर सोर्सनी स्टेशनरी ऑब्झर्वरला क्रॉस केलं. आता काय करतायत, ऑब्झर्वर मोशनमध्ये, ऑब्झर्वर कसा आहे मोशनमध्ये आणि सोर्स कसा आहे कॉन्स्टंट आहे, म्हणजे सोर्स स्टेशनरी आहेत. मग अशा केसमध्ये बिफोर फ्रिक्वेन्सी आफ्टर फ्रिक्वेन्सी काय मिळेल तो पार्ट आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. आता काय, मुव्हिंग ऑब्झर्वर क्रॉसेस द स्टेशनरी सोर्स. म्हणजे ऑब्झर्वर मोशनमध्ये आणि तो कशाला क्रॉस करतोय, स्टेशनरी सोर्सला, सॉरी स्टेशनरी सोर्स. ओके, मग आता बघा, दिस इज द, सुरुवातीला ऑब्झर्वर ड्रॉ करूया. दिस इज ऑब्झर्वर and he crosses this stationary source. अशा पद्धतीने हा काय करतोय, ऑब्झर्वर ह्या स्टेशनरी सोर्सला क्रॉस करतोय. ओके, तर बघा मग आता सुरुवातीला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड कुठून येईल, सोर्स टू ऑब्झर्वर. दिस इज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड बिफोर केसमध्ये. ही तुमची बिफोर. नंतर आफ्टर क्रॉसिंग, क्रॉस केल्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची डिरेक्शन सोर्स टू ऑब्झर्वर. ओके, नंतर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर हा काय येईल, निगेटिव्ह येईल. काय येईल, निगेटिव्ह. का बरं, कारण तिची डिरेक्शन ही व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. मग हा काय झाला इथं निगेटिव्ह. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड सोर्स टू ऑब्झर्वर आणि ऑब्झर्वर काय होऊ राहिला, इकडे मूव्ह राहिला टुवर्ड्स द सोर्स. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स दोन्ही वेळेस कसे असणार आहेत, झिरोज असणार आहेत. म्हणजे बिफोरसाठी पण आणि आफ्टरसाठी पण. आता आफ्टरमध्ये बघा व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर हा कसा येईल, इथं पॉझिटिव्ह येईल. कसं येईल, पॉझिटिव्ह, कारण तिची डिरेक्शन आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची डिरेक्शन काय येईल, सेम येईल. मग आता आपण बघूयात याच्यामधला पहिला पार्ट, बिफोर क्रॉसिंग. बिफोर क्रॉसिंग मग ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय येईल बिफोर क्रॉसिंगसाठी, एन डॅश बिफोर इज इक्वल टू व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस व्ही एस. हा आपला फॉर्म्युला इंटू एन. आता पहिल्या बिफोरच्या केसमध्ये काय आहेत, बिफोर केसमध्ये व्ही नॉट इज निगेटिव्ह आणि व्ही एस किती आहेत, 0. ओके, मग आता ह्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्यात तर एन बी डॅश मिळेल आपल्याला व्ही मायनस 0 अपॉन व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस 0 इंटू एन. सो एन बी डॅश तुम्हाला मिळेल दॅट इज व्ही मायनस मायनस प्लस अपॉन व्ही इंटू एन. ही झाली तुमची ॲपरंट फ्रिक्वेन्सी बिफोरमध्ये, ॲपरंट फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये पुढची केस आपण यूज करूयात, तर इज बिफोर आफ्टर क्रॉसिंग. आफ्टर क्रॉसिंग म्हणजे क्रॉस झाल्यानंतर, आफ्टर क्रॉसिंग. मग आफ्टर क्रॉसिंगमध्ये काय होईल, आफ्टर क्रॉसिंग, सो आफ्टर क्रॉसिंग दॅट इज this case. So apparent frequency n dash is equal to formula v minus v naught upon v minus vs into n. मग आता बघा इकडे v naught कसं येईल, पॉझिटिव्ह आणि vs किती 0. सो आफ्टरच्या केसमध्ये velocity of observer is positive v naught and v velocity of source is 0. So n dash is equal to v minus v naught, no change, upon v minus 0. So v, this is a formula for the
apparent frequency for after crossing into n. ओके, मग आता या दोन्हीचा रेशो जर घेतला आपण, थर्ड पार्ट रेशो ऑफ n before dash to n after. Okay, so n before apparent frequency for n before upon apparent frequency for n after is equal to, आता बिफोरची मध्ये v प्लस v नॉट अपॉन v प्लस v नॉट अपॉन v इंटू n डिवाइड बाय आफ्टर v माइनस v नॉट अपॉन v into n. So n get cancelled, v get cancelled. So we get n before upon n after is equal to v plus v naught upon v minus v naught. This is a ratio of before and after frequency. Okay, so v plus v naught upon v minus v naught. Got it? आता इथे आपण जर चेंज बघितला, चेंज इन n before minus n after, आता हा चेंज ऑफ ॲपरंट फ्रिक्वेन्सी जर बघितला, सो दॅट इज n before minus n after इज इक्वल टू n before काय आपली v प्लस v नॉट अपॉन v इंटू n मायनस दिस वन n आफ्टर v मायनस v नॉट अपॉन v इंटू n. आता बघा इथे n काय होईल, कॉमन होईल, मग काय येईल बघा, आणि डिनॉमिनेटर पण सेम आहे, मग मी n कॉमन घेतो आणि डिनॉमिनेटर साईडला घेतो, कसं होईल बघा. सो n बिफोर मायनस n आफ्टर इज इक्वल टू n अपॉन v इज कॉमन दोन्हीकडे आहे म्हणून इन ब्रॅकेट v प्लस v नॉट मायनस, आता मायनसमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस v मायनस मायनस प्लस v नॉट. सो v नॉट प्लस होईल आणि प्लस v मायनस v कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे कसं येईल बघा n अपॉन v इंटू 2v नॉट, म्हणजे फायनली कसं मिळेल हे 2n v नॉट अपॉन v. दिस इज अ change for n before and n after. So this is the change of frequency in this case, that is moving observer crosses the stationary source. म्हणजे आपण स्टेशनरी सोर्सला जर क्रॉस जर केलं कशाने, मुव्हिंग ऑब्झर्वरनी, त्यावेळेस बिफोर ॲपरंट फ्रिक्वेन्सी फॉर बिफोर क्रॉसिंग, ॲपरंट फ्रिक्वेन्सी फॉर आफ्टर क्रॉसिंग, दोन्हीमधला चेंज आणि त्यांच्यातला रेशो. दिस पार्ट वी डिस्कस इन दॅट पॉईंट. आता इथं बघा तुमचा डॉपलर इफेक्ट जो आहे याच्यावरच्या जवळजवळ सगळ्या केसेस इथं संपल्या. आता आपण ह्या चॅप्टरनंतर नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे, दॅट इज अ फ्लुइड मेकॅनिक्स. इथं तुमचं हे वेव्ह मोशन हे चॅप्टर संपतंय. आता हे चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला जे एक्झरसाइज दिलं, एक्झरसाइज 1 असेल, एक्झरसाइज 2 असेल, एक्झरसाइज 3 असेल, तर त्या 1 बाय 1 सॉल्व करा. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील ते विचारा. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये फ्लुइड मेकॅनिक्स ह्या टॉपिक्सला आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. आजचा लेक्चर आपण इथंच थांबवत आहे. थँक्यू.